ओ वाव यार, सुपर. ऋषीला वाटतं ऋषीचा फोन पडलाय कुठेतरी. अरे बापरे, फक. पब्लिक गुड मॉर्निंग. इट्स 7:25 AM. आणि आम्ही निघालो आहे पुन्हा एकदा नवीन राईडवर. माझ्यासोबत आहे ऋषिकेश आणि ही आमची सगळ्यात लांब राईड असणार आहे. टोटल आय थिंक अराउंड 740 किलोमीटर्स ठाण्यापासून. खूप जास्त एक्सायटेड आहे, खूप जास्त एक्सायटेड आहे. आणि आम्ही जिकडे चाललो आहे तिकडे बऱ्यापैकी थंडी आहे. तिकडे आमची वाट लागणार आहे पोचेपर्यंत. कारण मला असं वाटतं आहे आता की आम्हाला जवळजवळ 12-1 वाजतील पोचायला. सो लेट्स सी. आणि कालच मी चेक केलं, तिकडे टेम्परेचर आहे, रात्रीचं टेम्परेचर जातं 12-13 किलोमीटर, सॉरी काय बोलतो की 12-13 डिग्री. राईड अजून चालू पण नाही झाली आहे आणि म्हणजे अजून मी डेस्टिनेशन पण रिव्हील नाही केलं आहे. आणि एक प्रॉब्लेम आला आहे, ऋषीला वाटतं ऋषीचा फोन पडला आहे कुठेतरी. ओके, तर त्याला कॉल करून बघतो. आहे का? ठीक आहे, कॉल करतो आणि मग बघतो आता काय करायचं. ओके, मल्टिपल टाईम मी रिंग दिली आहे फोनला, पण कोणी उचलत नाही. त्याच्याकडे फोन नाही आहे. त्याने पण टँक बॅगच्या एका पॉकेटनं ठेवला आणि चेन ओपन होती, त्यातून फोन पडला. आता मी परत चाललो आहे कशिश पार्कला आणि तिकडनं मग पुन्हा येऊ. ठीक आहे, बघू काय होतं आहे. फोन कुठे भेटतो की नाही भेटत. भेटला तर पाहिजे. हॅलो, येतो ना आवाज? हां, भेटला फायनली मोबाईल. ह्या मूर्खाने या मेडिकलमध्येच ठेवला होता, पुन्हा घरी घेऊन आला आहे. 6ला निघणार होतो, 7:30ला निघालो आणि आता 8 वाजले. लेजंड, मी लेजंडसोबत चाललो आहे. नी गाड भाऊ कुठे घातलं आहे? अरे यार, खरंच पहिल्यांदा होतं माझ्यासोबत राईडमध्ये. मी पुन्हा निघतो माझ्या घराकडनं. पुन्हा एकदा आपण लागलो आहे गुजरातच्या रोडला. ओ वाव यार, सुपर. हां, तर मी अजून डेस्टिनेशन रिव्हील नाही केले राईट. तर आपण चाललो आहे राजस्थानच्या एकमेव हिल स्टेशनला, म्हणजेच माउंट अबू. पासून निघालो आहे. साला ट्रॅफिक काय सुटतच नाही. अजून चारोळी टोल नाका क्रॉस नाही केलं आहे आणि काय सीन. अरे ही गाडी ठीक आहे म्हणजे असं बट हे काय सीन, हे असं अशी गाडी कशी आली आडवी? आता आपण हॉटेल अहुरापर्यंत येऊन पोचलो आहे आणि अहुरा हॉटेल आमच्या इकडून अराउंड 120 किलोमीटर आहे आणि त्याच्यासाठी ऑलमोस्ट 1 hour and 45 minutes लागले. ठीक आहे, म्हणजे ठीकठाक स्पीड आहे. आता इथून जो पण रोड असणार आहे पूर्ण नवीन रोड असणार आहे आमच्यासाठी. या रोडला आम्ही पहिले कधीच नाही केलं. हा एक्साइटेड आहे. क्या बात आहे, आपण गुजरातमध्ये एंटर करतोय. केलं की करतोय? केलं ये बॉय. ऐकू दे एकदम झाला. आता जाऊया रिटर्न. जेव्हा बाईक घेतली ना ह्या वर्षी, तेव्हा मी विचार नव्हता केला की एवढे मी स्टेट क्रॉस करेन किंवा एवढं फिरेन. तू काय नाही केलं. मी MP, आता गुजरात, गोवा, अजून काय. डिसेंबरमध्ये जर तू आलास तर मी जाऊन आलो. डिसेंबरमध्ये आला तर मग साऊथ पण आहे.
इफ यू गाइज डोंट नो हाउ टू वेअर अ नी गार्ड, दिस इज अ वे. अरे कुठे आहे ते? आई ग. चल आता इथे थोडं चहा पाणी वगैरे घेऊया मग निघू. हॉटेल सहयोग. ओके, आता नाश्ता करून निघतोय. वाजले 10:55 म्हणजे 11 आणि टोटल किलोमीटर झाले 144. त्याच्यामधून 10 मायनस करा. 130 थिंक. सो 130 किलोमीटर कवर केलेत आणि टोटल 600 किलोमीटर बाकी आहेत. आणि हां, अजून आम्ही गुजरात क्रॉस नाही केलं. आम्ही महाराष्ट्र क्रॉस नाही केलं. वेळ आहे त्याला अजून आम्ही महाराष्ट्रातच आहोत. गुजरातमध्ये कधी एंटर केलं काय कळालंच नाही यार. वापी आलं. वापी आय थिंक आम्ही सुरत पोचलो आहे. आता भूक तर नाही आहे. नाश्ता केला होता, देन थोड्या वेळाने ज्यूस पिला होता. तर आता भूक नाही, पण थोडं पाणी प्यायला थांबू. वाजले 1:25 म्हणजे 1:30 वाजला आहे आणि टोटल 300 किलोमीटर कंप्लीट झालेत. रोड एक नंबर नाही, म्हणजे रोड चांगले आहेत. अबो ॲव्हरेज रोड्स आहेत. तुम्ही आरामात 100च्या आसपास क्रूज करू शकतात. सो रोड्स आर गुड. बट इकडे खूप सारे माहीत नाही फॅक्टरीज वगैरे आहेत. सो चिमणी वगैरे, ते धूर थोडा मध्येच वेगळा स्मेल वास वगैरे येत राहतो या हायवेला अधूनमधून. आणि इकडची पब्लिक म्हणजे रोड चांगले आहेत, बट इकडे जे क्रॉसिंग्स असतात ना, रोडची जी क्रॉसिंग असते, ओके, तर तिकडनं जे गाड्या वगैरे आहेत ना, ते कसेही घालतात गाड्या. म्हणजे लिटरली तुम्हाला बघतात, तुम्ही येत आहे, तुम्ही प्रॉपर स्पीडला असतात 90-100च्या, आणि त्यांना काही फरक नाही पडत. मग ते बाईकवाला असू दे की कारवाला असू दे की ट्रक असू दे, ते त्यांना क्रॉस करायचं ते क्रॉस करणारच. म्हणजे असं नाही की त्यांना दिसत नाहीत, बघतात स्टील ते क्रॉस करतात. आणि हां, हे बघा, हे असे रॉंग वेने मजबूत गाड्या येतात, मजबूत. इथे कंटिन्युअस रॉंग वेने गाड्या येतात. आणि फक्त बाईक आणि ऑटो रिक्षा नाही, कार्स वगैरे सगळे. आम्ही जवळजवळ 300 किलोमीटर क्रॉस केलं आहे आणि विश्वास नाही बसत आहे की अजून 450 किलोमीटर अंतर आम्हाला कवर करायचं आहे. हे तेवढंच अंतर आहे जेवढं मला ठाण्यावरून आमच्या गावापर्यंत म्हणजे सिंधुदुर्गात जाण्यासाठी लागतं. बापरे, पोचेपर्यंत आम्हाला आय थिंक 12 ते 1 वाजतील. आणि त्यांचं काय चाललं आहे? हॅलो. अरे काय नाही रे, पुढे गाडी चालली आहे, तर त्यांचं वेगळंच काय काय चाललं आहे. ते छोटी पोरं आहेत. झाडं आली यार, आता थोडं बरं वाटतं सावलीतून चालवायला. चला, आतापर्यंत पूर्ण एकदम ओसाड माळरान होतं. पण झालं, तेवढीच होती ती झाडं. तो ट्रक बघ काय करतोय. एकदा इकडे गेला, मग परत इकडे आला. हा ब्रिज थोडा मस्त वाटतोय ना. असे ब्रिजेस थोडे बांधले पाहिजेत, म्हणजे थोडंसं बाईक चालवायला पण भारी वाटेल. मध्ये 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 असं काहीतरी चांगलं आहे, चांगलं आर्किटेक्चर बघून थोडं भारी वाटतं. जर असाच रोड असेल ना तर चांगलं आहे. बट पुढे मला ते शेवटचे 50 किलोमीटर छोटाच रोड असणार. अरे बाप रे, फक. यार तिथे ती धावते नाही, ते माझा BP हाय होत होता. म्हणजे मला माहिती होतं ते ठोकणारच आहे आता समोर जाऊन. पण ठीक आहे, नशीब यार, रोडवर अजून दुसरी कुठली मागून जोरात गाडी नव्हती. आणि इकडे पब्लिक लिटरली खूप बेकार गाडी चालवतो, खूप. एस्पेशली ट्रकवाले, मी सांगतोय ट्रकवाले जाम बेकार गाडी चालवतो.
ठीक आहे, अजून मी वडोदरामध्ये जाऊत आणि आता इथे थोडं खायला थांबलो होतो आणि आता निघतो आहे. आता पुढचा स्टॉप अहमदाबाद. साला हा मोबाईल मी इथे अटॅच तर केला आहे माउंटला, पण तो एवढं हलत आहे ना, ते लिटरली व्हायब्रेट होत आहे बाईकसोबत. मला भीती वाटते मोबाईल पाडायचा. साईडनंच चालतो थोडा वेळ, बघू. पाहिला काय जबरदस्त दिसतं यार तो सूर्य. नाईस. असं आपल्या डोळ्याच्या समोर आहे, पण इंटेन्सिटी एवढी नाही आहे ना त्याची. त्याच्याकडे बघतोय तरी असं काय वाटत नाही. आणि यार हे उलटे येतात यार लोक. वाव. जेव्हापासून वडोदरा सोडलंय ना, तेव्हापासून असे वाईड ओपन रोड आणि असे मोकळे रोड भेटलेत ना. आकाशबाग ऋषी सुपर. आता टोटल 268 किलोमीटर्स राहिले आणि 5 तास 42 मिनटं दाखवत आहेत. पण यार काय रोड आहे यार, किती बोका रोड आहे. आणि बाजूला झाडं बघ आणि वरती आकाश. गजब. और क्या चाहिए लाइफ में यार ऋषी. मला आता मजा येते यार, आता मला मजा येते जाम. फक्त इकडे एकच भीती आहे की कोण पण साला कुठून पण येतो. बोललो ना, कोण पण कुठून पण येतं. त्यात गाईचा पण नंबर लागतो. म्हणजे कुठल्या ना कुठल्या सिटीची ट्रॅफिक लागणं आहेच. म्हणजे मुंबईची नाही, पुण्याची नाही, तर आता अहमदाबादची ट्रॅफिक. सो फायनली वी आर इन अहमदाबाद. येस. ओके. सरप्रायझिंगली आपण साबरमती रिव्हरच्या बाजूला चालवतो यार. वाव, त्या ब्रिजला लाइटिंग बघ. ऑसम. आता वाजले 7:50 आणि अजून 175 किलोमीटर बाकी आहे. ज्याच्यासाठी दाखवत होते 3 तास 28 मिनटे. आम्ही काही हॉटेल्सना कॉल करायचा ट्राय केला, काहींनी उचलला नाही. काही हॉटेल्सनी उचलला बट ते बुक होते. सो कन्फ्यूज्ड आहे की एक्झॅक्टली काय करायचं, कुठे जायचं. बट ऋषी बोलले तिकडे जाऊन बघूया, काय ना काहीतरी भेटून जाईल. छोट्यातलं छोटं हॉटेल भेटून जाईल. आजचा दिवस राहू आणि उद्या लगेच बघू. ओके. तर सीन असं आहे की आता वाजले 12 ऑलमोस्ट आणि 750 किलोमीटर झालेत. इकडून माउंट आबू अजून जवळजवळ 40 किलोमीटरवर आहे. पण आता आम्ही इथेच थांबतो आहे कारण घरून वगैरे कॉल यायला लागले. सो हे हॉटेल आहे अतिथी हॉटेल म्हणून काहीतरी एक हॉटेल आहे. हां, आणि अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे आम्ही आता वाजले किती 12 राईट, आणि 8 वाजल्यापासून 7:30 वाजल्यापासून आम्ही बाईक चालवतो आहे. आम्हाला काहीच म्हणजे जास्त काही त्रास नाही झाला. ह्याचे रिझन मल्टिपल रिझन्स असतील. मला असं वाटतं की एक तर रोड चांगले आहे. सेकंड थिंग, मी सस्पेन्शनमध्ये थोडे चेंजेस केलेत. ओके, तर त्याच्याबद्दल मी मे बी जाताना सांगेन. थोडं थर्ड पार्टी सस्पेन्शनवाल्याकडनं
मी सस्पेन्शन थोडे सॉफ्ट करून घेतले दोन्ही, फ्रंट आणि रिअर. त्याचे सगळ्याचे रिव्ह्यू मी नंतर देतो. ते किती युजफुल आहे आणि किती चालेल ते माहीत नाही. हे रिसेंटली केलं आहे मी 1 आठवड्यापूर्वी, आणि ते एक रिझन असू शकतं. प्लस माझी इम्युनिटी लाँग राईडची ती वाढली असेल कदाचित. म्हणजे मी यूज टू होत चाललो आहे लाँग राईडसाठी, ते एक रिझन असू शकतं. सो मला असं वाटतं सस्पेन्शन, रोड चांगले होते, आणि ऑब्वियसली मी थोडे लाँग राईड्सला यूज टू झालो आहे कंटिन्युअस राईड करून करून. सो हे कारणामुळे मला आज एवढा काही त्रास नाही झाला. बघू उद्या सकाळी उठल्यावर काय फील होतं. पण आता हे सगळं सामान अनलोड करून ठेवतो आणि बाईक पार्क करतो आणि मस्त आराम करतो. थोडं काय खायला भेटलं यांच्याकडे तर खातो. बाकी उद्या भेटू आणि उद्या माउंट आबू एक्सप्लोर करू. चलो बाय बाय, गुड नाईट, आणि भेटू लवकरच.